हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. खरं तर हा व्लॉग जो आहे ना, हा रविवारचा आहे आणि 2 दिवस जरा घशाचा त्रास चाललेला आहे. यासाठी ना मी व्हॉईस ओव्हर वगैरे करायचं होतं, तर मग एडिटिंग करून असंच सोडलेलं. म्हटलं आज कंप्लीट करूया. रविवारी सकाळी नाश्त्यासाठी बनवायला घेतलेले उत्तप्पा. तर दर्शनने आधीच सांगितलं की मला उत्तप्पा खायचा नाही आहे. तर म्हटलं ठीक आहे. यासाठी ना मी दुसरीकडे काय केलं, जसं आपण खमण ढोकळा बनवतो त्याप्रकारे तेच बॅटर जे आहे त्यात कांदा, टोमॅटो, शिमला मिरची वगैरे टाकून ना ते सुद्धा वाफवायला ठेवलेलं. आणि इथे ना दूध गरम केलेलं आहे ते काढून ठेवले, कारण मला नंतर दही लावायचं आहे. थोडं कोमट झाल्यानंतर त्यात दही घालेन आणि मग ते झाकून ना 5-6 तास ठेवून देईन. मस्त दही होतं आणि नंतर ते फ्रीजमध्ये ठेवलं ना की खूपच छान लागतं. आणि इथे पहा, आता हा जो राईस ढोकळा म्हटला तरी चालेल, तो रेडी झालेला आहे. आणि दर्शनला लागलेली खूप भूक, म्हणून तो माझ्या मागेच येऊन उभा होता की मम्मी भूक लागली, पटकन दे म्हणून. तर म्हणून त्या काय केलं, फटाफट गरम गरमच होतं त्याला डिमोल्ड करायला घेतलं. किती त्याला धपाधप मारलं, पण तो काय जिद्दी होता म्हणून तो बाहेर पडत नव्हता. तर म्हटलं शेवटी आता करायचं काय, मग त्यातच मी कट केलं त्याला. कारण जर थंड असेल ना की अशा प्रकारे कट केल्यानंतर तिथल्या तिथे ना काप मस्त निघतात. यासाठी मग म्हटलं चला तिथेच कट करूया. आणि गरम गरम असेल ना की ते आपल्या चाकूला पण खूप चिकटतं. आणि इथेही काही असंच झालं. काही वेळेला म्हणतात ना की घाईचं काम हे असं असतं की तिथे काय ना काय ना आपण वाट लावूनच बसतो. आणि माझंही नेमकं तेच झालं. घाईघाईच्या गडबडीमध्ये जो ढोकळा आहे तो व्यवस्थित निघालाच नाही. हो, मात्र तो छान सॉफ्ट झालेला आणि खायलासुद्धा छान लागला. तरी आता 2 वाजत आलेले आहेत आणि आम्ही आत्ता घरी आलो, कारण खालच्या रूमवरती जे काम चालू आहे ना तिथे आज पूर्ण हे होणार आहे, काय म्हणतात त्याला, टाईल्स लावून आणि फ्लोरिंगचं. त्याच्यानंतर आज किचनचं चालू आहे काम. त्यासाठी मी पाहायला गेली, कारण का आपण समोर उभं राहून करून घेतलं की व्यवस्थित काम होतं. त्यासाठी गेलेलो आणि म्हणून घरातलं थोडं काम राहिलेलं आहे. आता तेच नम्रताने एकीकडे ना वांगी आता छान भाजून घेतली. वांग्याचा भरीत बनवायचा आहे. मस्त वांगी भाजून घेतलेली आहे आणि आता वांग्याचा भरीत, कांदा टोमॅटो पण कट करून घेतला आहे तिने. आणि एकीकडे भात लावला आहे. म्हटलं तर खाली जाऊन आले ना तर खूप गरम होतं आहे, तर म्हटलं एक काम कर, खिचडीच बनवूया. आणि चपात्या कालच्या तशाच आहेत, 5-6 चपात्या आहेत. तर म्हटलं ठीक आहे, आपल्याला चपात्या पण होतील. आणि डाळ याच्यामध्ये कुकरमध्ये खिचडी लावलेली आहे. आता सोलून घेतलेल्या वांगीमध्ये ना कांदा टोमॅटो सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर त्यात लाल तिखट, थोडं मीठ आणि कोथिंबीर टाकायची आणि कच्चं तेल जे असतं ना ते टाकायचं. मला तर खूप आवडतं, आमच्याकडे असंच करतात. तुमच्यापैकी कोणाला जर कच्चं तेल आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. त्यानंतर ना जे कच्च्या कैऱ्या आणलेल्या आहेत त्यातमध्ये थोडं चेक करताना पाहिलं की असे ना नरम नरम झाले होते. तर म्हटलं चला पटकन याला कट करून घेऊया, किंवा खराब झाला ना की अजून मग फेकण्यातच जाईल. आणि ना काय माहिती, यावेळेला मला असं वाटतं की आंबे जे आणलेले आहेत ना, म्हणजे कैऱ्या आणल्यात आंबे करायला, ते एवढे बरोबरच नाही आहेत. असे छानपैकी जे पिकतात ना आंब्यासारखे तसे होतच नाही आहेत. तर ज्या ठिकाणी घट्ट होता ना तिथला कापला तो भाग चांगला निघाला आणि इथे नरम आहे, म्हटलं तिथे कापून बघूया. आणि हे पहा, आतून सगळं खराब झालेला आहे. आणि खराब झाला असेल ना मग त्या साईडचं खायला पण बरं वाटत नाही. आणि चवीला पण ना अगदी वेगळाच वास येत होता. म्हणून नंतर म्हटलं की चला, आंबट पण आहे तर आता हे असंच खाता येणार नाही. म्हटलं ह्याचं नंतर लोणचं वगैरे बनवायला होईल. तरीसुद्धा मी थोडासा घेऊन ट्राय करून पण पाहिला, पण गोड नव्हता, आंबट खूप होता. यासाठी मग म्हटलं की आपण याचं लोणचंच बनवूया. म्हणून फ्रीजमध्येच त्याला आता मी ठेवून देईन, कारण नम्रता दर्शनसुद्धा आंबट खाणार नाहीत. कैरी जर असेल ना तर ती आंबट खायला काय वाटत नाही, पण जो आंबा पिकलेला असतो तो नंतर ना आंबट असेल तर खायची इच्छा होत नाही. तर आता सकाळी ना इथे भाजीच्या वेळेला मी हिरवी मिरचीचं पेस्ट करून ठेवलेलं होतं, ते आता काढून घेतलं. कारण सकाळच्या वेळेला खूप घाई गडबड चालू असते आणि डबा जर आयत्या वेळेला मिळाला नाही ना मग तसंच ठेवायला होतं. आणि सगळ्यात शेवटी आता मी काम झाल्यानंतर भांडी घासली आणि गरम पाणी करून घेतलं. त्यात जे आपले चुलीचे म्हणजे गॅसचे फडके असतात ना ते भिजत घातलेत. त्याच्यामध्ये थोडंसं सर्फ घातला आणि विनेगर घातला. विनेगर नसेल तर आला वगैरे घातला ना तरीसुद्धा खूप छान एकदम मस्त असे चकचकीत निघतात ते. आणि इथे कुकरला डाळ लावली होती ना तर तेवढं करेपर्यंत कुकरची शिटी झाली आणि डाळ जी आहे ना ती जरा मला असं वाटलं की लागेल म्हणून मी हवा काढली. आणि हे पहा, आता परवा घेतलेले कांदे आहेत ना त्यातलासुद्धा हा कांदा घेतला, बघते तर पूर्ण असा लपलपीत झालेला. म्हणजे यावेळेला मला वाटते की वस्तू ना फक्त दिसायला वर चांगल्या दिसत आहेत आणि आतून कशा निघतील सांगता येत नाही. आता मला कांद्याचं पण टेन्शन झालेलं आहे, कारण यावेळेला मी 30 किलो कांदे घेऊन ठेवलेले आहेत, कधी घेत नाही.
पण यावेळेला घेतलेत. आता पाहू ते कसे निघतात. आणि आता सारखं ना ते एक काम लागेल की कांदे चेक करा, आणि कांदा पाहायला घेतला की मला मग त्याची ॲलर्जी होते, ते एक मोठं टेन्शन असतं. तर आता पाहेन लवकरात लवकर ते कांदे कधी संपतील मला असं झालेलं आहे. तर चला आता डाळ चांगली शिजवून घेतलेली, मस्त एकदम आमटी बनवते. तर आमटीची रेसिपी खूप वेळा शेअर केलेली आहे. आणि भाजी बनवायची आहे ना, भेंडीची भाजी नम्रताने कापून ठेवली आता. तर इथे त्याच्या आधी ना म्हटलं चला त्याच तेलामध्ये मिरच्या तळून घेऊया, कारण ह्या दह्यातल्या ज्या मिरच्या असतात ना त्या खायला छान वाटतात. तर आता अगदी बोटावर मोजण्या इतक्या उरलेल्या, तर माझं अचानक लक्ष घेतलं म्हणून म्हटलं 4 तळून घेऊया. आणि ते पहा भेंडीची मस्त भाजी बनवते. तर भेंडी मसाला वगैरे तर मी नेहमी बनवते, पण आज म्हटलं की फक्त प्लेन अशी भाजी बनवायची, कारण ना भेंडीची फक्त प्लेन भाजीसुद्धा खायला छान वाटते. लहान असताना तर ना मला वाटतं की प्रत्येक मुलांना कोणती भाजी आवडते विचारलं की त्यांना भेंडीची भाजीच आवडत असते. आणि इवन नम्रता दर्शन पण तसेच होते. आणि इवन माझ्या क्लासमध्ये मी मुलांना कधी विचारते ना कोणती व्हेजी तुम्हाला आवडते, तर ती लोकं लेडीज फिंगरच म्हणतात. म्हणजे असं की काय माहीत मुलांना आवडते एवढी. आणि मोठे जसे होत जातात ना त्यांचे चॉईसेस बदलतात, त्यावेळेला मग त्यांना भेंडी आवडत नाही. पण एवढं आहे की माझ्याकडे कोणत्याही भाज्या केलेल्या असतात ना, तर नम्रता, दर्शनचे पप्पा सगळेजणच खातात. म्हणजे अशी ही भाजी खात नाही तसं कोणता प्रकार नसतो, पण केलं की आवडीने खातात. तर हे पहा लाल तिखट घातलेलं आहे. हिरव्या मिरच्या घालण्यापेक्षा म्हटलं लाल तिखट घालूया आज. आणि मस्त भाजी आता वाफवायला ठेवली. भाजी अजून आपली शिजते तोपर्यंत मी जरा फ्रेश झाले, तयार झाले, आणि जरा आवरावर करायची होती तेवढी सगळी करून घेतली. आता शेवटचं मला फक्त चपात्या बनवायच्या आहेत. पीठ दुपारीच मळलेलं ते बाहेर काढून ठेवलंय. हेलो, हाँ बोलिए। 1500 को ज़्यादा नहीं हो रहा है क्या? काम चालू आहे ना, पण इतके वेळा कॉल्स येतात त्याच्यासाठी दर्शन आता जाऊन आला. आज सुट्टी आहे ना त्याला, तर दुपारपासून तिकडेच होता. परत आला, जेवला, थोडा रेस्ट केला, परत गेला. म्हणजे हे चालू आहे त्याचं. पण मी पण दुपारी गेलेली तर तिकडेच होती. म्हणजे आपलं काम आहे ना ते व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला वेळ द्यावाच लागतो. जरी आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेला असेल तरी सुद्धा आपल्या स्वतःचा वेळ द्यावाच लागतो. तर आता ते पत्रा मागच्या साईडला जरा प्रॉब्लेम झालेला आहे. मागच्या साईडला दुसऱ्यांचा पत्रा असा खाली आलेला आहे ना, मग त्यांचं पाणी काय होणार पावसामध्ये आपल्या भिंतीवर येणार, किंवा खिडकीतून जर जोर पाऊस आला तर खिडकीतून पण येऊ शकतो. त्यासाठी आता पत्रा लावावा लागेल. म्हणजे असे ना एक एक छोटे छोटे खर्च जे किरकोळ असतात ना ते वाढत जातात. हे कॉन्ट्रॅक्टमध्ये नसतं, हे कॉन्ट्रॅक्टचे अपार्ट असतं, त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा पेमेंट करावं लागतं. चला, पण होते तर एकाच वेळेला करून घ्यायचं म्हणून आपलं म्हटलं करा. तर आता बाहेर जायचं आहे. त्याच्या आधी म्हटलं की भिजत घातलेले जे आहेत ना आपले क्लोथ्स, ते सगळे व्यवस्थित क्लीन करून घेऊया, कारण त्याच्यातली मळ जी आहे ना ती सगळी निघालेली आहे. जास्त करून ना चपात्या शेकताना वापरला जातो, किचनचा ओटा पुसला जातो. तर अशा वेळेला आपण तेवढ्या पुरत्याला धुतलं ना की ते स्वच्छ होतं, पण एवढं ते पूर्णपणे स्वच्छ होत नाही. त्यातला चिकटपणा जो असतो ना तो वाढत जातो. तर यासाठी गरम पाण्यात घातल्याने ना खूप फायदा होतो. आणि गरम पाण्यात घातल्यानंतर त्याला असं नाही की एकच वेळा आपण पिळून काढलं की झालं, त्याला चांगलं घासून वगैरे रगडावं लागतं. आणि 2 वेळा साबण लावून स्वच्छ धुतल्यानंतर ना जे किचन क्लोथ्स आहेत ते एवढे स्वच्छ आणि क्लीन झालेत ना, मस्त एकदम. जराही हाताला चिकट असं लागत नाही. आणि पिळताना लगेच कळतं, जर चिकटपणा राहिला असेल ना तर पिळताना हाताला लगेच चिकट जाणवतं. मग पुन्हा एकदा साबण लावायचा. तर इथे बघा किती स्वच्छ आणि मस्त झालेले आहेत ना. आणि कलरसुद्धा असतो ना ओरिजिनल कलर, तो आता दिसायला लागतो पुन्हा. चला, तर आज आत्ता 6:45 झालेत आणि माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. आणि मी आणि नम्रता आम्ही चाललेलो आहोत आता सहकारी भंडारला. ते हे पहा पिशव्या घेतलेल्या आहेत, तेल संपलेलं आहे, बेसन वगैरे आणायचं आहे. तर म्हटलं अजून काय काय आठवेल ते पण घेऊया, आधी निघूया. म्हणून आता आम्ही चाललेलो आहोत. गेटजवळ आमच्या मैत्रिणी बसलेल्या आहेत. आमच्या इथल्या ऑल टाईम एकदम फिट, न चुकता संध्याकाळी वॉक करायला येतात. चला जाऊन येते का. तर आता इथे मार्टला चालली ना, त्याच्या ऑन द वे एक छोटंसं गणपती मंदिर आहे. तर नेहमी जाताना ना मी बाहेरून पाया पडतेच, पण आज ना नेमकं जाताना उघडं पण होतं आणि आज संकष्टी आहे. त्यामुळे म्हटलं की चला त्यानिमित्ताने आपण देवदर्शन करूया. आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जायला म्हणजे असं
जवळपास आमच्या इथे नाही आहे, त्यामुळे असं वाटतं की चला आपल्याला दर्शन करायला मिळतं आहे. म्हणून मग मी आत गेली, अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि पूजा केली. छान वाटलं मला खूप, की नेमकं जसं की आज माझ्यासाठीच हे मंदिर उघडं आहे. आणि म्हणजे मी संध्याकाळच्या वेळेलाच आली, नाहीतर मी ना कधी कधी दुपारच्या वेळेला जाते तेव्हा ते बंद असतं. मग तिथून आम्ही निघालो आणि आता येऊन पोचलेलो आहोत एस मार्टला. तर ज्या काही वस्तू घ्यायच्या आहेत ना, त्या मी हातावर लिहून आणलेल्या. म्हणजे मला फक्त 3 वस्तू घ्यायच्या होत्या. एक होतं साखर, बेसन आणि त्याच्यानंतर तेल घ्यायचं होतं. तेल आधी घेतलं, नंतर बाकीच्या वस्तू घ्यायच्या आहेत. पण कसं होतं की आपली नजर जिथे जिथे जाते ना, तर असं वाटतं हां ही पण घेऊया, ती पण घेऊया. असं करत भरपूर वस्तू घ्याव्या लागल्या. आणि हे डबे मी तिकडे पाहिले, मला डबे ना खूप आवडले. अगदी किंमत पण 299 काहीतरी होती. आणि त्याच्यामध्ये 4 डबे होते आणि घरातले डबे पण खराब झालेले. तर घ्यायचा विचार केला, पण नंतर म्हटलं की आता आपण विचार करून आलेलो फक्त 3 वस्तू घ्यायच्या आहेत आणि मग खर्च वाढत जातो. या ह्याच्याने एक टिपिकल हाऊसवाईफसारखा विचार करून ना मी ते डबे घेतलेच नाही. पण घरी आल्यानंतर मला थोडंसं रिग्रेट झालं. आणि इथे पाहू शकता माझं फेवरेट बिस्किट आहे ना जिम जॅम, ते मी न चुकता एक पॅकेट तरी घेतेच. आणि नाही नाही म्हणता म्हणता भरपूर शॉपिंग करून मी आणि नम्रता आता ऑटोने घरी चाललो आहे. मस्त आमची जेवणं झालेली आहेत. मॅच चालू आहे, फायनल आहे ना, तर आम्ही पाहतोय. आणि गुळ घेतलेला आहे थोडासा खाण्यासाठी, थोडंसं गोड म्हटलं आज खाऊया. तर चला मग ब्लॉगचं शेवट इथेच करते. भेटेल पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.